नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 13 मे. आज राज्यात जास्त ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहील. तसेच आज राज्यात वातावरण रात्री पण सक्रिय राहून काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर अधूनमधून कमी जास्त होत राहील. तसेच आज नंदुरबार, धुळे, नाशिक, मुंबई व उपनगरात, पुणे, सातारा, कोकणात, तसेच कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, तसेच पूर्व विदर्भातील जिल्ह्यात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच दिलेल्या जिल्ह्यांपैकी बेळगाव तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव येथे काही ठिकाणी काही काळ मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच वरील दिलेल्या पावसासंबंधी सर्व जिल्ह्यांपैकी काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कुठे हलका ते मध्यम तर कुठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. मित्रांनो, विजा चमकत असताना आपण शेतामध्ये किंवा झाडाखाली थांबू नये. आपली जनावरे झाडाखाली बांधू नये, कारण विजा चमकण्याच्या प्रमाणात वाढ राहणार आहे. तसेच आज खानदेश, पश्चिम विदर्भात उष्णतेची तीव्र लाट राहील. साधारण तापमान 43 ते 46 अंशापर्यंत जाण्याची शक्यता राहील. तसेच पूर्व विदर्भात व मराठवाडा या विभागात उष्णतेची लाट राहील. साधारण तापमान 41 ते 43 अंशादरम्यान राहण्याची शक्यता राहील. तसेच मुंबई व उपनगरात, कोकणात तापमान 32 ते 35 अंशादरम्यान राहील. कोकणात उष्ण व दमट हवामान राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 37 ते 41 अंशादरम्यान राहील. तसेच मित्रांनो, मेमधील तापमानाबद्दल मी 6 महिन्यापूर्वीच उष्णतेच्या लाटेसंबंधी माहिती दिली होती व त्याप्रमाणे सध्या तशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्याच्या पश्चिम भागातील जिल्हे सोडले तर मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात इतर भागात स्थानिक वातावरणानुसारच पावसाची शक्यता राहील. पश्चिम भागातील जिल्ह्यात अधूनमधून पावसाची शक्यता राहणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.